कोमलबाई, अधिक पापड झालेच नाही का भाजून? लवकर लवकर त्या सासऱ्याला लवकर लवकर औषध द्या लागते ना. आण ना पापड भाजून. पापड भाजतो म्हणे, अधिक आलीच नाही. हो आई, भाजूनच राहिली. थांबा जराशा. थोडासा चहा ठेवलाय मी याच्यासाठी, म्हणून थोडासा वेळ होऊन राहिला. पहिले चहा ठेवला आणि पोहे भाजा, आता हे भाजून राहिली पापड. तुमच्या सुनबाई पहिले ते काम करते, हातचं काम नाही टाकत त्या कशाच. ते महत्वाचं काम आहे म्हणून करून राहिली असं. बस उगी जाऊ दे, तेवढीसाठी काय लावता करून राहिली ते, हे महत्वाचं आहे. कुरकुर नको करत जाऊ बा तू. मी कोणतंही बोलली तुम्हाला कुरकुरच वाटते. उगी राजा किती तोंड टाकता काय मी. थोडंसं फक्त आता 2-3 मिनिट वाट पहा, घेऊनच येतो मी. मी आत्ताच ओट्यावरून आली, तर ओट्यावर एवढ्या गोष्टी सुरू होत्या, तुमच्या गोष्टी सुरू होत्या. आणि म्हणे काय बाई किती चांगला आहे म्हणे शांता काकूचा स्वभाव, अशा बाया गोष्टी करून राहिल्या होत्या. आणि खरंच म्हणे त्याला शिस्तीचे आहे म्हणे, त्याच्या ना घर म्हणे सगळं बरोबर चालू आहे म्हणे, अशा म्हणत होते बाया. तुले हे समजत नाही का, कोणत्या वेळीच काय त्याच्या गोष्टी ऐकत असते काय नीता. आता तुला माहित नाही का आपल्या घरी कोणता टाइम आहे, काय सुरू आहे. सकाळच्या टाइमाला कामं राहते, त्याच्या गोष्टी ऐकायला गेलती का तू? आई मी काय त्याच्या स्पेशल गोष्टी ऐकायला गेलती का? मी झाडून राहिली होती, झाड काय आलं तर मग ऐकलं मी काय तिथं उभी राहिली काय? जाऊ द्या बापा, तुम्हाला चांगलं सांगितलं तुम्हाला मोठं हे होते. कधी मी कोणती गोष्ट चांगली सांगितली का तुम्हाला तसा रागच येते. चालली मी चहा घेतो आणि जरासं हे करतो, भांडे गिंडे घासून टाकतो. जाऊ दे, तुम्हाला चांगलं सांगितलं ते पटत नाही. घरातले काम करायला लागते. सासरा इथं वाट पाहून राहिला नाश्त्याचा, तिचं व्हायचं आहे तू हे व्हायचंच आहे. काय करता बिचाऱ्यानं काय नाही. मी घरातले काम नाही करतो मग काय करतो? आता झाडझूड करणं आहे आपल्या अंगणातली, घरातलं काम नाही काय पण केलं नाही का मग तिकडून तुम्ही बाहेर सांगता. मला 1-2 जणी सांगितलं ना मला झाडा लागते, असंच करायला लागतं. तुम्ही किती बडबड केलं, मला काय एवढी काय बयान नाही आहे मी. तुझ्यापाशी चबरी सांगणारी कोणती होय ते? तुझ्यासोबत बोलायला परत नाही, त्या भांडणावरची येऊन राहिला माझ्यासोबत कधी पण. शांती, तुला अगो बोलणं कोण सुचते? तुला अगो बोलून राहिली एवढ्यात. आणि ते झाडताची नाही ऐकलं, तुला सांगितलं का बा चांगल्या म्हणून राहिल्या बाया. एखादी सुनीले म्हणते का बा करत असशील बा चांगल्या गोष्टी, तर असं झालं असतं. पण तुया आणि भांडणावर उठून राहिली तू. हे तुझ्या स्वभाव मला पटून नाही राहिला. कोण अशी करून राहिली? काय त्या मनात आहे? कोण तुला काय काही सांगितलं का त्याच्या विषयी, दोघीच्या विषयी? एवढ्यात तू लय फनफन करून राहिली घरात. घ्या पोहे केले मी तुमच्यासाठी, सगळ्यासाठी पोहे केले, तर म्हटलं म्हणून मी तुम्हाला देऊन दिले. नाही तरी नाश्त्याला करायला लागत होतं म्हणून म्हटलं चला पोहे देते. तुला माझ्या पापड भाजून आण म्हटलं, पापड कोण नेले त्याच्यासाठी भाजून? तुला माहित नाही का त्याला ऍसिडिटी होते म्हणून? कसंही भागवायचा फायदा तुम्ही. अशा तुम्हाला लय धंदे लागले. बुड्याला पापड आण म्हटलं तर आणून नाही दिले ते पापड. उद्या ना नाही होते ऍसिडिटी, देव असून बाई. आई पापडच भाजत होती, पण आता सगळ्यासाठी नाश्त्याला केलं तर म्हटलं चला बा पापडान का पोट भरते का बाबाचं, म्हणून या बाबाला पोहे दिले. तुम्ही अशा बोलून राहिल्या काहून? आज तुमचं मूड चांगलं नाही वाटते. आताच नीताच्या सोबत बोलल्या, आता मला बोलून राहिल्या. काय झालं तुम्हाला? जाय सुनबाई, तिच्या मागं नको लागू. जाय तू तुझे काम कर, लक्ष नको देऊ. दोन सुना आहे, एक थंडे काम करत. एक सांगत एक देते, एक सांगितलं तर एक देते. काय कामाच्या राहिल्या ह्या? मग चांगली भाकर गोडणे लागून राहिली काय शांती? चांगली भाकर तुला गोडणे लागून राहिली वाटते. आता घरात भांडणं नाही, सगळं चांगलं आहे. आता तू गोम काढून राहिली. नीता आता चांगली राहायला लागली तर अशानं घरातलं वातावरण असं बरोबर राहत नसते. चांगलं राहिलं म्हणजे वर राहते. सारी जिंदगीच गेली समजून घेण्यात. त्याचं समजत नाही का पण बा सासऱ्याला हे द्या लागते, ते द्या लागते, सासूला हे द्या लागते. काहीच नाही, स्वतःच्या मनानंच आहे. तुम्ही जास्त डोक्यावर चढून ठेवले ना म्हणून त्या अशा झाल्या. आता ह्या सुना ऐकते तरी, दुसऱ्याच्या सुना म्हटलं बाहेर जाऊन पाय कशा ऐकत नाही. आणि तू अशी करतं मग आधी घरात वातावरण बिघडलं तर मग काय सारखं होते काय? डोळ्यानं पाहून राहिलो ना. भेटते भाकर उगी मुगी खा आणि बस राहा. कायले आपल्याकडून काही काम होत नाही बोलावं कायले? म्हणजे काम होत नाही म्हणून बोलावंच नाही. त्याला शिस्तच नाही लावा घरात. त्याच्या मतानं होऊ द्या, काय करते तर त्याचं राज्य चालू द्या. मग होऊ दे ना त्या मतानं रोज भांडणं. होऊ दे रोज भांडणं, तुला चांगलं वाटन. मग आपण लवकर भांडे दोघी मिळून घासून टाकू, नाहीतरी एकट्याने घासल्या लय ऊन लागते. लय मोठे भांडे आहे तर दोघी मिळून घासून टाकू. तुम्ही एकट्याच खाली घासत बसता? हो बिचारे, आता ऊनही आहे, दोघीच मिळून घासत जो बरोबर होते. काय वाटून करत बसतोच होती. एकमेकीला जरा आधार दिला तर होते. कोमल, इकडे लक्ष द्या तुम्ही पहिले. काय झालं हो माई यायले? बोला ना, काय म्हणत होते तुम्ही? हो आई बोला ना, काय म्हणता? आता मी लय दिवसाची देवपूजा करून नाही राहिली, पण देवाच्या इकडे पाय ना तुम्ही दोघीच करता ना घरातली देवपूजा? सांगा ना, दोघीच करता ना? हो आम्ही दोघीच करतो ना, घरातली देवपूजा दोघीच करतो. आई मी आणि ताईच करत असते, मग कोण करणार आहे घरची देवपूजा? काय झालं एवढं देवपूजेविषयी? मग तुमच्या दोघीचं नवल येऊन राहिला, दोघी देवपूजा करता म्हणते. कोणत्या पद्धतीची तुम्ही देवपूजा करता सांगा बरं मला? कोणत्या पद्धतीची तुम्ही देवपूजा करता?
आता पद्धतही असते का त्याच्यात आई? देवपूजेची पद्धत असते काय? हा, देव घेतो आम्ही, धुतो घेतो सगळं करतो. अधिक काय करायला पाहिजे सांगा बरं तुम्ही? सांगा कोणती पद्धत वापरायला लागते तर. मी 8 दिवस झाले पाहून राहिली तुमची, पण मी म्हणून नाही राहिली. काहून नाही म्हणून राहिली? मी म्हटलं पावच तुमची मजा काय करता म्हणून. तुम्ही पाय ना त्या देवाच्या भांड्यावर किती कीर्तन चढलं. घेतले देव धुतले मोकळ्या झाल्या, घेतले देवाच्या अंगावर पाणी टाकलं झाल्या मोकळ्या. हा, असं नसते. घरातलं काम नीट काही न करावं लागत असते. आई आम्ही आज भांडे घासणार होतो दोघी, ते दोघी मिळून त्याच्यातले भांडे काढून चांगले घासणारच होतो आम्ही. पितांबरी लव घासणार होतो आम्ही, दोघी पण घासणार होतो. पण आता तुम्हीच म्हटलं हा कीटन नाही चढलाई नाही. फक्त आता तुम्हाला लयच पॉस लागून राहिला बाप्पा. स्वतःच्या वेळेस लागून तर कसे राय भांडे गो बोलता. तुम्हाला सारखं जरी सांगितलं ना तरी तुम्हाला उलट वाटते. हा, ते देवाच्या अंगावर किती धुळला दिसून राहिला. सारखं सुद्धा दिसून नाही राहिलं बा. घासून टाका भांडे. अशीच देवपूजा चांगलं देव टाका याच्यात. देवाच्या दह्यात टाका, चांगले चकचक दह्यात देव निघते. असंच कयकले कामं केले म्हणजे होईन का तुमचं? समजतच नाही तुम्हाला अधिक कोणते कामं आहेत. भाराने वाजत तर सारे कामं होते आणि झोपून राहता नुसत्या खोल्यात जाऊन झोपता. आणि काही तुम्हाला घरातल्या कामाची काही हीच नाही आहे हो बाई. आमच्या वेळेस आम्ही किती काम करावं लागे आम्हाला. कशा बोलता हो? आम्हाला कामाची हीच नाही म्हणता. आम्ही 12 वाजेपर्यंत आम्ही सगळे लवकर उठून कामं करतो. काहून तर आम्ही म्हणतो वेळ केल्यापेक्षा लवकर करतो. आणि तुम्ही म्हणून राहिल्या कामाची हीच नाही, अशा नाही तसं नाही. करत नाही तर का आम्ही कामं फक्त असं आहे आम्ही लवकर करतो मग काय होतो. मग आम्ही आमच्या खोल्यात जाऊन बसतो. तस पण राहिली अशी आम्ही लवकर काम करतो त्याच्यातही तुम्हाला आई पटवून नाही राहिलं. मला समजून नाही राहिलं तुम्हाला एवढ्यात काय झालं. काहून आमच्यासोबत तुम्ही अशा वागून राहिल्या? काही कोणा सांगितलं का तुमच्या मनात भरलं का काही? मनात कायले भरते? तुम्ही झाल्या एक आणि आता बोलणं सुचून राहिलं तुम्हाला. काही नुसत्या काही बोलत राहता माझ्यासोबत. काही मला इज्जत नाही ठेवली तुम्ही घरात म्हटलं आणि गावातही तुम्ही इज्जत नाही ठेवायच्या मागं राहिल्या. इज्जत न ठेवण्याजोगतं आम्ही केलंच काय सांगा बरं? आम्ही कधी बाहेर ओट्यावर जाऊन बसतो काय? तुम्ही असल्या म्हणजेच जातो. आम्ही कोणापाशी जात नाही, गोष्टी करत नाही. आणि तुमच्या मनात काय येऊन राहिलं? मनात काय येणार आहे? जे आहे ते तुमच्याच मनात आहे. म्हणूनच तुम्ही काही म्हणता ना. काही बोलू नका. काही पडलं नाही. वादावादी वाढते. काही बोलायला पुरत नाही. मला तर वाटते काही यायचं काहीतरी बिघडलाय आणि बोलायला काही पुरत नाही. मग बोलायला पुरत नाही अशाच बोलते ना. किती बोलते टोचून. तुमच्या मतानं काय करायचं? मी चालली. तम करते. आपण किती काही आपण दोघी चांगलंही राहिलं तर याच्या पोटात खूपते म्हटलं ना. आपण दोघी म्हटलं पहिले चांगलं राहून तर यायले हे तिकडून हे बोले. आणि आता चांगलं राहून राहिलं त्याच्यात पोटात खूपून राहिलं. काय वाटून राहिलं काय माहिती यायले. पाहिलाच नाही त्यासोबत. आता पाय धीरे धीरे बुडी कशी आहे तर कशी लागते तर मामाला अशीच लागे.